जो कैच जीते मैच। पुन्हा एकदा सामना, स्ट्राइक पे रितेश राऊत और नो स्ट्राइक पे है कोण आहे नो स्ट्राइक? मला वरती जाऊ प्रांशू 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे। त्रिशा 11चे सुरुवातीचे फलंदाज भावेश मोकल आणि नॉन स्ट्राईकला रितेश राऊत। हॅलो आणि अंतिम सामन्यात अंतिम दाखल झालेला संघ राधाई गुडलक आणि त्या संघाचे मालक आहेत समीर म्हात्रे आणि त्या संघाचे कर्णधार आहेत प्रशांत राऊत मॅगी। मला वाटतं यात तटीची लढत होणार आहे आणि ते स्वतः कबूल करत आहेत की मी पहिल्यांदा एवढे पैसे दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। बॉलर आणि संध्याकाळी पण माझ्यासाठी त्यांनी 5,000ची देणगी मंडळाला जाहीर केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचा खूप खूप आभार। चला सामन्याला सुरुवात होते। स्ट्राईक वर आहे भावेश मोकल, नॉन स्ट्राईकला रितेश राऊत ऑफ साईडचा बादशाह। चला गोलंदाज चला सामन्याला सुरुवात राजेश सोले आणि गोलंदाजी मार्कवर राजेश सोले पहिला चेंडू घेऊन येत आहे। खूप चांगल्या पद्धतीने ऑफ साईडला मारलेला फटका, त्याच्यावर एक धाव। आणि आता स्ट्राईक वर आलेले रितेश राऊत यांनी जर पॉइंटला पहिल्या चेंडूवर जर चौकार मारला तर त्यांना माझ्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक। एक चेंडू एक धाव। आणि सोन्या ते खास मालवणवरून ही रावताळी प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। गुडलक पद्धतीचा चेंडू होता, पायाची बिलकुल मुवमेंट नव्हती, त्यामुळे हा चेंडू त्यांच्या बॅटवर काही आला नाहीये। पायाची मुवमेंट न करता खेळणारा क्रिकेटमधील फक्त एकमेव फलंदाज येतो म्हणजे वीरेंद्र सहवाग, आणि आजपर्यंत त्याची जागा कोणीही घेऊ शकला नाही। फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, ऑन साईडला मारायचा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंथन सावंत यांच्याकडून आणि चांगला थ्रो कलेक्शन तेवढं चांगलंच। आता मात्र स्ट्राईकला भावेश मोकल। त्याला राजेश सोले यांचा पुढचा चेंडू आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले, 3 चेंडू नंतर धावा झालेले तर 2। पुढचा चेंडू आणि हा राजेश सोले यांचा ट्रेडमार्क बॉल आहे हा याच नावाचा याच चेंडूसाठी राजेश सोले खूप ओळखले जातात, प्रसिद्ध आहेत ते रस्त्याच्या एरियामध्ये। परफ्यूम डिलिव्हरी करण्यात राजेश सोले माहीर आहेत, माझ्यासाठी ते मोठ्या विश्वजित ठाकूर यांच्याकडे क्लासला राहतात आणि ते त्यांचे गुरु सुद्धा आहेत। त्यांनी असं मला एकदा सांगितलं होता। आता मात्र स्ट्राईकला भावेश मोकल, मॅन फ्रॉम पेन राजेश सोले याचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीचा कट केला होता, पण तिथे क्षेत्ररक्षक होता सोन्या फ्रॉम मालवण आणि माझ्यासाठी पहिला गडी बाद। धावसंख्या 4 असताना पहिला हादरा मिळालेला होतो त्रिशा 11 संघाला। त्रिशा 11चा नवीन फलंदाज संदीप म्हात्रे हे खूप जुने जाणते खेळाडू आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या पाठीमागे खूप वर्षाचा अनुभव आहे। मी स्वतः त्यांना खूप फलंदाजी करताना पाहिलेलं आहे, मी त्यांचा फॅन आहे तसा प्रकारे बघितलं तर। आणि आत्ताच नुकतेच पार पडलेल्या मोपाड्या प्रीमियर लीग मध्ये त्यांनी उत्कृष्ट फलंदाजीचा किताब पटकावला, म्हणजे ते ऍटलिस्ट
अबाउट 40 मध्ये खेळले तरी त्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण राजकारणात ते इतके सक्रिय असतात त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला टाइम भेटत नाही. पण तशीच फटकेबाजी आपण आज त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया जशी मोपाडा प्रीमियर लीग मध्ये केली. मग छोटा राजेश शोले यांचा शेवटचा चेंडू असेल हा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजेश शोले, मॅन फ्रॉम डोंगरी. आणि बघा नो चेंडू आणि मला वाटतं आता कोणतं फ्री हिट आहे का? फ्री हिट आहे. संधी मात्र तुम्हाला एक क्षणाची संधी आहे. तुम्ही या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा फटका खेळू शकता. तुम्ही आउट होणार नाही या चेंडूवर. राजेश शोले ऑन द मार्क आणि बघा उत्कृष्ट असा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्र रोशन राव त्यांच्याकडून चांगलं थ्रो, तेवढं चांगलं कलेक्शन आणि संदीप मात्र शॉट मारल्याशिवाय धावत निघाले आणि आउट. स्वतःची विकेट त्यांनी बहाल केलेली आहे समोरच्या संघाला. रोशन राव ते खूप जुने प्लेअर आहेत, ते क्षेत्ररक्षणामध्ये खूप माहिर आहेत. मागाच्या सामन्यामध्ये त्यांचा झेल जर बघितला असेल तर मला वाटतं आता सध्या त्याला काहीतरी 70-80 हजार व्ह्यूज आहेत त्या झेलला. ते आम्हाला अजून हात करतायत. धन्यवाद. तुमची फिल्डिंग खूपच सुंदर आहे रोशन राऊत. आणि आता मसोट बाद झालेले संदीप मात्र त्यांच्या जागेवर आलेले आहेत नवीन फलंदाज आभे. कुठला आहे रे तो मॅन फ्रॉम? कुठला आहे तो? कुठला आहे तो मॅन फ्रॉम? कुठला आहे तो? कुठला मॅन फ्रॉम घोरसई. घोरसई बी. भावेश पवार यांच्या संघातला हा खेळाडू आहे. तो सध्या वास्तव त्याचा आमच्या इकडेच असल्यामुळे तो घोरसईमध्ये खेळत नाही, आमच्याच टीममध्ये खेळतो. आणि आता याच्या पुढचं समालोचन करतील माझे मित्र अविनाश घाटे. कुठे आहेत? अरे त्यांचे सामना आहे. ठीक आहे, सॉरी मी कंटिन्यू करतो. रितेश राऊत एक षटकार चौकारांचा बादशाह आहे जो स्वतः आणि तेवढा चांगला गोलंदाज पण आहे. नरेंद्र राऊत फसव्या पद्धतीचा चेंडू. रितेश राऊत ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन पॉइंटला कट करत होता पण वाईट खूपच बाहेर टाकला तो चेंडू. त्यामुळे हा स्क्वेअर चेंडूने संघाची धावसंख्या वाढ धावसंख्या झालेली होती 6. एक षटक संपलं. 2 फलंदाज मला बाद झालेले आहेत. नरेंद्र राऊत यांचा पुढचा चेंडू रितेश राऊत यांना आणि षटकार मारण्याच्या नादात हा चेंडू बीट झालेला. नरेंद्र राऊत यांचा टोपण 9 मसेटर थॉमस असं मला मॅगी सांगत आहेत. पुढचा चेंडू रितेश राऊत हे चेंडू सारखा ऑन साईडलाच खेळायचा प्रयत्न करत त्यामुळे चेंडू त्यांच्या बॅटवर होत नाही. पायाची मुवमेंट आता होते, लागेल चेंडू बॅटला. एलबी आउट नाहीये त्यामुळे अपील करण्याची काही गरज नाहीये. नरेंद्र पुढचा चेंडू ऑन द मार्क रितेश राऊत. आता मात्र चेंडूला कट लागलेली, बॅटची इनसाइड लागली आणि राजेश शोले यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मला वाटतं पुष्या 11 संघाचे पॅकर जे आहे विजय राऊत हे थोडेसे टेन्शनमध्ये. मला वाटतं पहिला सामना सुद्धा त्यांनी गमावलेला आहे. हा त्यांच्यासाठी करिअर मरूची स्थितीमधला सामना. हा सामना जर ते हारले तर त्यांचा संघ मला वाटतं या साखळीतून शृंखलेतून बाहेर होईल. त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आहे आणि टेन्शनची व्यवस्था मागे आहेच. आणि पुन्हा एकदा रितेश राऊत यांचा कट करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे मला असं वाटतं ते माझे 500 रुपये गरज आहेत. कमान रितेश राऊत. इट्स पार्ट ऑफ क्रिकेट. तुम्ही चांगले खेळा संघासाठी. जो संघासाठी खेळाल त्याचाच खेळ चांगला होईल. स्वतःसाठी खेळू नका कधी. एक छोटासा संदेश. आणि ते बॉन्डवर ते कुणाल म्हणते माझे मित्र. आणि पुन्हा एकदा मला वाटतं वाईट चेंडू आणि 5 धावा. बोनस धावा येत्या आणि आता धावसंख्या झालेली होती. स्कोरर आमचे 11. स्कोरर आमचे किरण केके.
ते अक्षय पवार यांचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांच्या पाठी सगळे टूरला जातात. ते कालच कुमटाला होते. कुमटावरून सकाळी फ्लाईटने ते राऊताई फिरून लागते. आणि पुन्हा एकदा मसट चौकार राजेश शोले यांचा खूप घाणेरडं क्षेत्ररक्षण आहे. हा मसट हा मॅच चालू होण्याचा इशारा आहे रितेश राऊत यांच्यासाठी. बावीस चेंडू बॅटने धावा येत नसल्या तरी मसट अवांतर स्वरूपाच्या 4 धावा आहेत. 22च्या धावात पंच बॅट कट आहे का? 22च्या स्वरूपाच्या 4 धावा संघाला भेटलेल्या आहेत आणि मसट म्हणजे मॅच चालू होण्याच्या दिशेने बहुतेक आहे. बघूया पुढचा चेंडू नरेंद्र राऊत यांचा. आमचे मित्र कुणाल मुंडे बघा ग्राउंडवरची दगडी वगैरे उचलतात. आणि युतेश राऊत यांनी मारलेला खणखणीत असा चौकार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल मुंडे यांचा. 1 धावेवर समाधान अशा रीतीने या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16. म्हणजे आता कुठे संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. बघूया आता पुढचं षटक टाकण्यासाठी येत आहे मग मामा मोशेकर. लिंबू बाटली सोडा. ओ माय गॉड, महेश राऊत माझे क्लासमेट, माझे बंधू, एकच बेंचवर. माझ्यासाठी शेवटचं षटक माझी अशी इच्छा आहे की ती रोशन रोडने टाकावा. मला त्यांची बॉलिंग पुन्हा एकदा बघायची आहे. आणि आता पुन्हा एकदा रितेश राऊत स्ट्राईक लावून माझा 500 रुपयाचा पारितोषिक अजून सुद्धा लागू आहे रितेश राऊत यांना. पण त्यांचे चेंडू डायरेक्ट सोन्याच्या डोक्यावरून गेला पाहिजे 4 धावांसाठी. आणि आता मात्र इथे डीप मिड विकेटला आलेले नरेंद्र राऊत थॉमस डायस आमचे छोटे बंधू आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. महेश राऊत यांचा पुढचा चेंडू रितेश राऊत यांना ऑन साईडला खेळायचा होता. पण हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. जसा डॉट बॉल होता तसा रितेश विजय राऊत यांच्या चेहऱ्यावरचं दडपण आम्हाला स्पष्ट जाणवतं इथे. रितेश राऊत खूप टेन्शनमध्ये आहेत. अविनाश घाटे सुद्धा टेन्शन मध्ये. प्रसाद राऊत तर मला वाटतं आता काय करून काय नाही त्यांना असं झालेलं आहे. बघूया. आणि पुन्हा एकदा पॉइंटला मारलेला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हितेश केतरी यांचा. आणि दुसऱ्या धावासाठी धावलेले आहेत आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आणि हितेश केतरी जे कव्हरला आहेत त्यांनी MPL मध्ये लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटका मारले होते आणि धावसंख्या झालेली 18. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक असेल. महेश राऊत यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला रितेश राऊत यांच्याकडून आपण खूप मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतो पण अजून एकही फटका आलेला नाही. पुन्हा एकदा रितेश राऊत चेंडू त्यांच्या अंगाला लागतोय, कधी बॅटला लागतो, ब्रश करून किपर हातात जातो. पण आणि आता मात्र भावेश पवार यांच्या गोरसाई बी संघाचा खेळाडू अभि भिलकोट हे आलेले ते स्ट्राईकवर. बघूया आता ते कशा प्रकारची फलंदाजी करतात. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 1 चौका मारला होता आमच्या विरुद्ध. बघूया महेश राऊत त्यांच्या पुढचा चेंडू स्ट्राईकला अभि भिलकोट आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. महेश राऊत हे सुद्धा बघा कधीही क्रिकेट न खेळतात तरी सुद्धा लाईन अँड लेंथ त्यांची खूप चांगली आहे. चेंडूचा रिलीज बघा त्यांचा. आणि त्यांनी आताच अंडर-20 मध्ये वावेवर येते 50 धावा मारले अभि भिलकोट यांनी. आणि त्या 50 धावा मारले तेव्हा त्यांचे मित्र चिट्टूराज यांनी त्यांना ते मॅन ऑफ द मॅचची कॅप दिली होती स्वतःच्या खर्चाने. आणि बघा बैठक घुटना टेक तमाशाने नरेंद्र राऊत यांच्याकडून मिस फिल्डिंग आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या वाढलेली होती. आणि आता कुठे थोडासा संघाच्या धावसंख्येला आकार येताना दिसतोय आपल्याला. फुलक्याच पद्धतीचा चेंडू होता पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पटकावला होता. घुटना टेक तमाशा देख. पुढचा चेंडू महेश राऊत यांचा लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतात. मग सध्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक राजेश शोले यांच्या हातात आणि फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज आमचे बंधू छोटे कट्टर शिवसैनिक, कट्टर बैलगाड्या शर्यतीचे शौकीन देरू.
उर्फ वैभव राऊत अमोल सुद्धा काहीतरी कमेंट केलेली आहे त्यांनी स्वतः माईक मध्ये बोलावा, मी तो शब्द वापरला नाही. तिसरा षटक सुद्धा संपलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 23. आता मला वाटतं शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकात निदान 20-22 तरी धावा आल्या पाहिजे संघाला, तर कुठे थोड्या धावसंख्येला आकार येईल. स्ट्राईकला रितेश राऊत, नॉन स्ट्राईकला वैभव राऊत, दोघं बंधू आहेत आणि एकमेकाचे कट्टर विरोधी पण आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी आले कुणाल मुंडे उर्फ सोनू. हे रसायनिक कमी मुंबईत जास्त असतात क्रिकेट खेळण्यासाठी. बघा पहिल्याच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. रितेश राऊतांचा उत्कृष्ट फटका, 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या 8 धावसंख्या झाली ती 27. कुणाल मुंडे यांचा दुसरा चेंडू. पहिला चेंडू चांगला शॉट, खराब पद्धतीचा चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. रितेश राऊत यांनी त्यांना चौकार मारलेला. पुढचा चेंडू आणि मसट हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 चेंडू आणि मसट 1 डाऊन केलेला आहे. मसट त्यांना नरेंद्र राऊत यांनी काय केजी मुंडे हाक मारलेली मसट. आणि पुन्हा एकदा मसट ते बाद झालेले आहेत. असं ते कुणाल मुंडे यांचा तिसरा चेंडू मसट मिळतो आणि नवीन फलंदाज आलेले ते कुंदन तारेकर, आकाश तारेकर यांचे ते लांबच्या नात्यातले आहेत. शेवटचे मसट 3 चेंडू शिल्लक आहेत. एकही चेंडू न घडतात बाद झालेले ते वैभव राऊत उर्फ आबूभाऊ त्यांनी सांगितलेले शब्द. कुंदन तारेकर आले आता मसट नाही, कुंदन कोंडिलकर स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला रितेश राऊत मसट ओपनिंगला गेले आहेत आणि इतके चेंडू घेऊन त्यांनी फक्त एकच चौकार मारलेला आहे. आणि धावसंख्या होती 27 ना, 27. बघूया पुढचा चेंडू सामना करतील कुंदन कोंडिलकर, नॉन स्ट्राईकला रितेश राऊत आणि रिव्हर्स फटका आणि मसट 4 धावा आल्या चौकार रिव्हर्स. म्हणजे बघा कुंदन तारेकर यांच्या सुद्धा अंगात अजून क्रिकेट शिल्लक आहे. धावसंख्या झालेली ती 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर धावसंख्या होईल 43. 1 षटकार 1 चौकार आलं तर धावसंख्या होईल 41. 2 सिंगल आले तर धावसंख्या होईल 33. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. आणि हा मसट वेगळ्याच पद्धतीचा चेंडू पडला होता. एक धाव तर धावून आउट झालेलं आहे आणि हा वाईट चेंडू आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता नवीन फलंदाज येतो अविनाश घाटे. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आता तयार आहेत रितेश राऊत यांनी जर शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार लावले तर माझ्यासाठी विजय राऊत यांच्याकडून त्यांना किती 2 किलो चिकन मटन 500 रुपयाचा पारितोषिक लावलेलं आहे. चला शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा सुद्धा मला वाटतं 9 चेंडू आहे. आणि प्रीत रितेश राऊत तुमच्या संघाचे मालक सांगतात की कसं पण मार बाबा, पण एकदा 2 षटकार मार, काय पण कर, पड काय पण कर, पण षटकार मार. संघाचा धावांची गरज आहे. आणि आत्ता बघूया
आणि आता मात्र रितेश राऊत यांनी मारले जातात चेंडू, पण नरेंद्र राऊत यांनी पकडलेला आहे चांगल्या प्रकारे तो, आणि कलेक्शन खराब झालेलं आहे आणि एक धाव झाली. दुसऱ्या धावेसाठी धावताना आयोगाज घाटे सुद्धा बाद झालेले आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, तर कंटिन्यू करा शेवटचा चेंडू. या चेंडूचा षटकार आला तर धावसंख्या 40 मध्ये धावसंख्या 34, आणि आता मात्र हा वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव. अशा प्रकारे आणि आता नवीन फलंदाजी धावसंख्या झाली ती 36. शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि आता नवीन फलंदाज आले ते प्रसाद राऊत यांनी जर या चेंडू षटकार मारला तर त्यांनी संध्याकाळी मला फोन करा, बस एवढंच बोलतो मी. सॉरी आमच्या गुणलेखाकडून चुकी झालेली, धावसंख्या झालेली 37, त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता हा शेवटचा चेंडू, त्या चेंडूचा सामना करण्यासाठी आणि आमचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण गीत आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि प्रसाद राऊत यांनी मारलेला चेंडू आणि हा चौकार. रोशन राऊत यांच्याकडून एक थोडासा क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं नाही. अशा रीतीने धावसंख्या झाली ती 41. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज होती प्रांशू 11 संघासाठी. प्रसाद राऊत तुमचा 2 धावांसाठी पारदर्शी घोकलेला आहे. जे षटकार मारला असेल तुम्हाला मी ऑफर दिली, तुम्हाला संध्याकाळी फोन करा, आता करू नका फोन. बाउंड्री पण मारली त्यांनी. किती बॉल 10 चेंडू आणि 7 धावा केलेल्या रितेश राऊत यांनी. चांगली काही फलंदाजी केलेली नाहीये, पण ते पहिला चेंडू जाऊन सुद्धा शेवटपर्यंत एक साईड ते पकडून होते, त्यामुळे ठीक आहे. धावसंख्या झाली ती 41. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. मला वाटतं तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. कोण आहे? अविनाश घाटे आहेत, नंतर अभिषेक भुईकोट, भावेश मोकल आणि रितेश राऊत स्वतः एक चांगले ऑलराऊंडर होते. ते खूप ठिकाणी त्यांना बोलवणं येत असतं, पण त्यांच्या कॅन्टीनच्या कामामुळे त्यांना बाहेर टूरला जाता येत नाही. ते स्वतः बंदर जास्त लक्ष देतात, बरोबर आहे त्यांचा. जय प्रिसिशन मध्ये त्यांची कॅन्टीन आहे स्वतःची. आणि जे पॅकर आहेत सोन्या, ते खास मालवणवरून इथं आमच्या रावताली फॅमिली घेण्यात आलं. त्यांचा आम्ही शब्द सुंदर स्वागत करतो. धन्यवाद सोन्या, तुम्ही आमच्यावर असंच प्रेम नेहमी ठेवा आणि येत जा. आणि आता हा सामना करूया मोरूची स्थिती असल्यामुळे माझ्यासाठी फलंदाजीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आमचे प्रमुख अतिथी आहेत प्रवीण गीत, त्यांचा पुन्हा एकदा आमच्याकडून शब्द सन्मान्य स्वागत. आणि आता माझ्यासाठी या सामन्यामध्ये फलंदाजी करण्यासाठी चाललेले ते राजेश शोले, मॅन फ्रॉम डिंगडॉंग डोंगरे, आणि नरेंद्र राऊत उर्फ थॉमस डायस. त्यांनी गोलंदाजी तेवढी चांगली केली, त्याच्यापेक्षा जास्त फलंदाजी करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो. मी स्वतः त्यांना फलंदाजी करताना बघितले, तिथे खाली धावलेत. येस, आणि कुणाल मुंडे यांनी थोडीशी माझी थोडी निराशा केलेली आहे. त्यांनी थोडी गोलंदाजी थोडीशी खराब केलेली आहे. याचा समाचार संध्याकाळी घेण्यात येतील त्यांच्याकडून. यांचा फाईन आहे कुणाल मुंडे यांना, तर त्यांना भरायला लागेल संध्याकाळी. आमचे मित्र निलेश जराड सुद्धा कूलरच्या बाजूला बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुंदर स्वागत करतो. मॅन फ्रॉम फलटण निलेश जराड. एक डाव्या हाताची फलंदाजी मगाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती त्याने. अभिनंदन. भूषण भाऊ रायगड जिल्हा असोसिएशन बॉडी बिल्डरचे अध्यक्ष.
एक मिनिट ना आमचे महागुरु मानस मनोरे बसले आहेत मागे, ते आमच्या समालोचनाचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. आम्ही काही चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शन करावं तुम्ही. ते खूप लहान वयामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये आले होते, पण मध्येच ते 4-5 वर्ष या ठिकाणी गॅप घेतलं होतं. आणि मग शेवटी त्यांना पहिल्यांदा संधी प्रांशू आपला पेशा 11 संघाचे जे संघमालक आहेत विजय राऊत यांनी मग शेवटी त्यांना पहिल्यांदा याच मैदानावर संधी दिली होती 2016ला. समालोचन क्षेत्रामध्ये 41 धावा झाले, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे राजेश शोले, मॅन फ्रॉम डोंगरी डिंगडॉंग. अफजल मगदूम यांनी माझ्याकडे कालच राजेश शोलेंचा नंबर घेतला होता, मी दिलेला आहे. मग पुढच्या काही सामन्यामध्ये आपल्याला डिंगडॉंग संघातून राजेश शोले खेळताना दिसेल, कारण की कधी कधी मोठ्या नसतो त्यांच्यामध्ये, तेव्हा परफ्यूम दिले टाकायची त्यांना एक बॉलर हवा असतो. त्याला पंचांचा सामना सुरू. नवीन गोलंदाज प्रथम षटक घेऊन येतो ते अविनाश घाटे. मला हसत आहे काय पण बोलतो मी बोलून जातो लगेच. पहिला चेंडूवर मोठा आज चौकार मारलेला आहे. अशा रीतीने संघाच्या श्री गणेश झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यामुळे 4 धावा. पुढचा चेंडू अविनाश घाटे यांच्या सामन्यामध्ये राजेश शोले पुन्हा एकदा पॅडल शूट करण्याचा प्रयत्न. एलबीडब्ल्यू आउट नाहीये. अविनाश घाटे तुम्ही अपील करू नका प्लीज, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. लेग बाईटची धाव आहे का पंच का बॅटकडे लेग बाईट्स. धावसंख्या 8, धावसंख्या झालेली ती 5. आता मात्र स्ट्राईकला येते नरेंद्र उर्फ थॉमस. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू चांगल्या पद्धतीने खणून काढलेला आहे ऑफ साईडला, आणि मसोटे या 4 धावा. अशा रीतीने धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झालेली ती 9. करया मरूची स्थिती असल्यामुळे चांगली बॅटिंग ओपनिंग केलेली आहे त्यांनी दोघांनी. 3 चेंडू टाकून झालेले. 3 चेंडू संघाची धावसंख्या ती 9. डीप मिड विकेटला भावेश मोकल, एक उंच फिर असा खेळाडू, आणि मिडॉनला ते मिड ऑफला ते अभि भुईकोट, मॅन फ्रॉम वरसई. आणि आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू षटकार. 6 धावा. खणखणीत षटकार, लांब 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 षटकार. समालोचन कक्षामधील आमचे पाहुणे प्रवीण गीत यांना मानवंदना दिलेली, सलामी दिलेली नरेंद्र राऊत यांनी त्यांचं स्वागत. धावसंख्या झालेली ती 15. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज होती. पुढचा चेंडू अविनाश घाटे यांचा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला हात चौकार. अविनाश धुराव यांनी खूप सॉरी अविनाश घाटे यांनी एक चांगली अशी गोलंदाजी केलेली नाही या सामन्यामध्ये, त्यामुळे त्यांच्या संघाला मग पराभवाला सामोरं जाऊ शकतो. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सध्य अविनाश घाटे. सामना करतील ते धडाकेबाज फलंदाज नरेंद्र राऊत. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंज, आणि आता मग चेंडूची टॉपेज, आणि खाली आहे संघाचे मालक पेशा 11चे, आणि हा जेल सोडलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत, आणि हा म्हणतात 2 धावा पूर्ण. संघाचे संघ मालक पेशा 11चे विजय राऊत यांनी जेल सोडलेला आहे, आणि त्यांच्यावर त्यांचे छोटे बंधू रितेश राऊत तिथून ओरडत आहेत. सामना म्हणजे आज षटक संपण्याचा इशारा दिलेला आहे पंचांनी. 1 षटकानंतर धावसंख्या झालेली ती 21.
जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघूया पुढचे षटक टाकण्यासाठी कोण येतं. सुमार अशी गोलंदाजी केलेली ती अविनाश घाटे यांनी. आता स्ट्राईकला ते राजेश सोले आणि गोलंदाजी मार्कवर भावेश मोकल. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज होती प्रांशू 11 मोपाडा संघाला. मचाडे निर्धाव चेंडू आहे का? ओके ठीक आहे, माझं लक्ष नव्हतं, सॉरी. निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू भावेश यांच्याकडून आणि आता स्ट्राईकला पुन्हा एकदा राजेश शिंदे. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. भावेश मोकल पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. तेवढ्या चांगल्या पद्धतीचा ऑफ कव्हर ड्राईव्ह आणि 4 धावा. अशा रीतीने धावसंख्येत वाद. धावसंख्या झालेली ती 25. हो 25. भावेश मोकल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील राजेश सोले. आताच एक चांगल्या प्रकारचा चौकार मारला त्यांनी. ते अमोल राय त्यांना खूप रनिंग करायला बाहेर पाडत आहेत. भावेश मोकल या होणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांचा आणि कैवल्य एलेव्हनचा पुढचा सामना होईल. आणि हा वाईट चेंडू पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 57. पुढची मॅच करो मरो डू ऑर डाय. आणि आता मात्र खणखणीत षटकार. बॅटला लागता क्षणी जो आवाज आला तर त्याच्यावरून समजले सगळे की आज षटकारच जाईल. अशा रीतीने धावसंख्या झालेली ती 33. जिंकण्यासाठी अजून 9 धावांची गरज. ती प्रांशू 11 मोपाडा संघाला. 14 पूर्ण. ते या शृंखलेतून बाहेर होतील. 13 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि हा चेंडूची कट लागून विकेट किपर रितेश राऊत यांनी एक चांगला असं झेल पकडलेला फलंदाज बाद राजेश शोले यांची जागा भरून काढण्यासाठी येते स्वतः संघ मालक रोशन राऊत. 2 धावांची गरज आहे माझ्यासाठी. त्यांनी षटकार मारून हा सामना संपवा दोन्ही स्टाईलमध्ये, अशी सर्व इथल्या जमलेल्या खेळाडूंची अपेक्षा आहे. राजेश शिंदे उत्कृष्ट फलंदाजी केलेली. 2 षटकार मारले, 2 चौकार मारले. कुणाल मुंडे टाळ्या वाजवत संध्याकाळी खर्च करा. आता बघा ते मसोटे या सामन्यामध्ये, आता पुढच्या सामन्यामध्ये ते आता प्रांशूला भेटणार नाहीत. त्यांना मसोटा आता दौरा आहे. ते मसोटे चाललेच वाटतं दौरा नाही, ते दौरा सोडून गावासाठी क्रिकेट करणार आहेत. यालाच खेळाडू वृत्ती बोलतात. चला 2 धावांची गरज. आणि आज गोलंदाज राऊत याने याचा किस्सा सांगू का